वायूचा वादळी तडाखा आणि त्याचे परिणाम जे ते आपण जाणून घेतोय। हा तडाखा बसण्या अगोदर नेमकी काय परिस्थिती आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेतोय। ते दृश्यातनं आपण बघतोय कुठपर्यंत पोहोचलंय हे वायू चक्रीवादळ। जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी, आमचे सहकारी संदीप भुजबळ आपल्या बरोबर आहेत। संदीपकडे जाऊयात। संदीप, आता काय लोकेशन आहे या चक्रीवादळाचं? विशाल, आपण पाहतोय की अरबी समुद्रामध्ये हे वायू वादळ आहे आणि त्याचा केंद्रबिंदू जो आहे तो उना आहे, गुजरातच्या किनारपट्टीवरचं द्वारका आणि याच इथं दरम्यान आहे सोमनाथ। याच्या बाजूला जवळपास 100-150 किलोमीटरमध्ये दक्षिणेला हे वायूचं जे केंद्रबिंदू आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। अरबी समुद्रामध्ये सध्या इथं जवळपास 150 किलोमीटर ताशी वेगाने इथं वारं वाहत आहेत। हे जे केंद्रबिंदू आहे अरबी समुद्रामध्ये त्याच्यापासून मुंबई जवळपास 200-250 किलोमीटरवरती दूर आहे। या सध्याच्या केंद्रबिंदूपासून मुंबई दूर आहे। याचा काही प्रमाणात मुंबईला बसतोय तडाखा, पालघर जिल्ह्याला बसतोय आणि थोडा बहुत सुरत वापी या भागामध्ये बसतोय। पण सर्वाधिक जो तडाखा आहे तो गुजरातमध्ये उना, जुनागड जिल्हा असेल, द्वारका असेल, हा जो गुजरातचं अखात आहे या परिसरातल्या ह्या किनारपट्टीला बसतोय। दक्षिणेकडून हे वेगानं वादळ उद्या सकाळपर्यंत मध्यरात्रीपर्यंतच इथं धडकणार आहे आणि या भागामध्ये ही अशी दिशा असणार आहे। या भागामध्ये उद्या मोठ्या प्रमाणात हे वादळ जे आहे ते नुकसान करण्याची शक्यता आहे। त्यामुळे जवळपास 2 ते 3 लाख लोकांना गुजरातच्या प्रशासनानं या किनारपट्टीवरून दूर नेलेलं आहे। तसंच NDRF असेल, नेव्ही असेल, आर्मी असेल, या सगळ्या भागामध्ये सज्ज आहे। उद्या सकाळी या वादळाचा जो कहर आहे तो आपल्याला बघायचा आहे। येणारे जे 12 तास असतील, 15 तास असतील, हे या संपूर्ण किनारपट्टीसाठी अतिशय धोकादायक रेड अलर्टमध्ये आहेत आणि हे जे वादळ आहे, ही जी गती दिसते आपल्याला ती अशीच या दिशेने उत्तरेच्या दिशेने सरकताना दिसते। संदीप, तू जसं म्हणाला की मुंबई पासून हा जो केंद्रबिंदू आहे साधारण 250 ते 300 किलोमीटर अंतरावरती आहे, पण आपण असे म्हणू शकतो की या तडाख्यापासून मुंबई वाचली? मुंबईपासून हे वादळ जे आहे ते दूरवरून गेलेलं आहे आणि मुंबई अक्षरशः वाचलेली आहे। पण गुजरात मात्र याच्यातून वाचणार नाहीये। गुजरातला हे वादळ मोठ्या प्रमाणात धोका निर्माण करत आहे आणि मोठं नुकसान गुजरातमध्ये हे वादळ करणार आहे असं आता तरी स्पष्ट होत आहे। संदीप, पण या वादळाचे जे काही परिणाम आहेत ते मुंबईमध्ये आपल्याला दिसून आले आहेत। मुंबईत जोरदार लाटा ज्या ते उसळतात। जाऊयात अधिक माहिती जाणून घेण्याकरता आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहेत। अक्षय, आता सध्या काय समोर दिसतंय? म्हणजे तू या क्षणाला समुद्रकिनारी आहेस, मरीन ड्राईव्हला आहेस, तिथे काय परिस्थिती आहे? विशाल, सध्या लोकेशन बदललंय। सध्या मी वरळी सीफेस परिसरात आहे आणि वरळीला आपण बघतोय वरळीच्या समुद्रामध्ये मोठमोठ्या उंच अशा लाटा उसळलेल्या दिसत आहे। काही वेळापूर्वी या ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आणि फक्त पाऊसच नाही तर हा वादळी पाऊस झाला, वाऱ्यासकट पाऊस झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक काळोख या ठिकाणी साचला होता, ढग दाटून आले होते आणि अंधार झाला होता। असंच वातावरण मुंबईमध्ये सकाळपासून आहे आणि यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झालेली आहे। या समुद्राच्या परिसरामध्ये सातत्यानं पोलीस व्हॅन्स येत आहेत आणि त्यांच्याकडनं आवाहन केलं जातंय की समुद्र खवळला असल्यामुळे, या ठिकाणी हाय अलर्ट असल्यामुळे समुद्राच्या लाटांजवळ जाऊ नये, समुद्रात जाऊ नये, या सगळ्या सूचना केल्या जातात। आपण जर या सगळ्याची तीव्रता बघायची झाली विशाल, तर ज्या ठिकाणी बांद्रावरली सीलिंग दिसतं, या सीलिंग खाली सीलिंगला लागेल इतपत लाटा टच होताना दिसत आहे। इतक्या उंच लाटा उसळत आहे, त्या समुद्रात असलेल्या सीलिंगला सुद्धा स्पर्श करतायत, एवढ्या उंच लाटा उसळत आहे आणि एका मागोमाग एक अशा मोठमोठ्या लाटा, ते पण तीव्र लाटा या समुद्रामध्ये उसळलेल्या आहे। जसं संदीपनी सांगितलं की 200 किलोमीटरवरनं दूरवरनं जरी हे वादळ जात असलं तरी ताशी 150 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या या वाऱ्याचा परिणाम मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये दिसून येतोय आणि याच अरबी समुद्रात लाटा उसळलेल्या आहे आणि धोकादायक अशा लाटा आहेत आणि सगळ्यांना सांगितलं जातंय, सतर्कतेचा इशारा दिला जातोय। मुंबईकरांचा पावसात उत्साह असतो, मुंबईकर समुद्रकिनारी जमा होत असतात आणि बरोबर आहे, मुंबईकरांचा उत्साह असतो, पण मुंबईकरांना ह्या देखील सूचना देणं गरजेचं आहे की समुद्रकिनारी कोणी जायचं नाही, कारण लाटा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात उसळत आहेत। अधिक माहिती घेण्याकरता अधिक जाऊयात आपण आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे डोके आपल्या बरोबर आहेत। स्वाती, आत्ताचं अपडेट काय?
जर आपण आता ही दृश्य दाखवू शकलो लोकांना की गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात जी मगाशी गर्दी होती ती आता हळूहळू कमी होते, कारण जसजशा लाटा उंच उठत आहेत तसतसा मुंबईकरांना बाहेर काढण्यासाठी शर्त करावी लागते आणि पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं खरं तर पोलिसांना आवाहन केलंय. काय नेमकं आवाहन केलंय, काय तुम्ही आवाहन केले पोलिसांना? आम्ही असं विनंती केलेली आहे की जसं जसं हा वायू सायक्लोन मुंबईच्या नजीक येतो आहे तसं तसं हवेचा वेग वाढतोय, समुद्राच्या लाटांची उंची वाढते आणि हे सगळं बघता आम्ही असं नागरिकांनाही आवाहन केलं आहे, पोलिसांनाही विनंती केलेली आहे. त्याचप्रमाणे आम्ही आमच्या यंत्रणाही तिथे सांगितलेल्या आहेत की त्यांनी समुद्राच्या पाण्यापासून दूर जावं. म्हणजे तुम्ही आता गेटवे आणि त्याचबरोबर वरळी परिसरात जे लोक फिरतात त्यांना तुम्ही तिथून बाहेर काढताय? जे लोक पाण्याच्या जवळ जात आहेत, एक्सपोज टू पाणी आहे, त्यांना आम्ही पाण्यापासून दूर जाण्याची विनंती करतो आहोत. त्यांना पूर्णपणे बाहेर काढत नाही आहोत, तर त्यांनी स्वतःहूनही तिथून दूर जावं असं मी त्यांना या माध्यमातून आवाहन करू इच्छितो. नक्कीच लोकांनी खरं तर आपली काळजी घेणं गरजेचं आहे. जरा एकदा आपण गेटवे ऑफ इंडियाच्या स्क्रीनकडे बघूया, जिथे आपल्याला हा वाईड कॅमेरा आहे. त्याच्यातनं लक्षात येते की समुद्र अत्यंत खवळलेला आहे. लोक खरं तर या थोडंसं अलीकडे आहेत, त्यामुळे त्यांना फारसा धोका आहे असं खरं तर म्हणता येणार नाहीये. पण इथे लोकांना जिथे उंच लाटा उठतात म्हणजे कुठे तर त्याच्या बरोबर समोरचा रस्ता आणि तिथली जी छोटी भिंत आहे तिथे लोकांना उभं राहू दिलं जात नाहीये, ज्याची आपण दृश्य बघू शकतो की जिकडे कबूतरखाना सदृश एक छोटासा भाग आहे जो कॉर्डन ऑफ केलेला आहे, जो बॅरिकेडिंग केलेला आहे, तिथे कुणालाही जाऊ दिलं जात नाही. त्या कोपऱ्यावर मगाशी खूप गर्दी होती, इथे खूप उंच लाटा उसळत होत्या आणि इथे खूप गर्दी होती. तिथून खरं तर लोकांना हटवण्यात आल्याची दृश्य आपण दाखवू शकतो. आणि आता आपण जर बँड्रा वरळी सीलिंगची जी दृश्य आहेत ती जर दाखवू शकलो, ती जर आपण बघू शकलो तर बघूया की बँड्रा वरळी सीलिंगची व्हिजिबिलिटी म्हणजे खरं तर तिथलं दिसणं जे आहे ते अत्यंत कमी झालंय, कारण वाऱ्याचा वेग आणि उंच उठणाऱ्या लाटा आणि या लाटांची जेव्हा तुषार हवेत उडतात त्यामुळे व्हिजिबिलिटी कमी होते आणि साहजिकच आहे वाहनांना तिथून जायला अत्यंत अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे त्याची ही दृश्य आपण इथे बघू शकतोय. वरळीला बऱ्याच वेळापूर्वी खरं तर काही वेळापूर्वी बरीच गर्दी झाली होती, या गर्दीलाही पोलिसांना हटवायला सांगितलेलं आहे. खरं तर पोलिसांनी हे काम करणं गरजेचं नाहीये, लोकांनी स्वतःची काळजी स्वतः घेतली पाहिजे, कारण अशा वेळेला बुडून मरण पावण्याच्या घटना ह्या खूप जास्त वाढत असतात आणि म्हणूनच लोकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. पालिकेचं काय आवाहन आहे या लोकांना, आणि त्याचबरोबर जर लोकांना हा सगळा डेटा बघायचा असेल म्हणजे पाऊस कुठे पडतोय, किती पडतोय, काय काळजी घ्यायची, तर कोणता ऍप किंवा काही अशी कोणती तुमची मशिनरी आहे का? जुहू आणि गिरगाव चौपाटी इथली दृश्य बघायला मिळतील का? नेमकी तिथे काय परिस्थिती आहे? सर 2च मिनिटं तुम्हाला थांबवते, या विषयाकडे पुन्हा येते, पण तोपर्यंत आपण जरा टेक्निकल टीमला सांगूया की जुहू आणि गिरगाव चौपाटीवरची दृश्य आपण दाखवू शकतो का, ती जरा तुम्ही लावायचा प्रयत्न करा. तोपर्यंत मी खरं तर कोणतं ऍप आहे याच्याबद्दल माहिती जाणून घेऊया की कोणतं ऍप आहे. डिझास्टर मॅनेजमेंट MCGM असं एक ऍप प्ले स्टोअरवर आणि अँड्रॉइडवर आणि iOS ऍपलवर दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. हे मोफत ऍप आहे. ह्याच्यावर 60 ऑटोमॅटिक वेदर स्टेशनचा जो डेटा आहे आणि बाकीचे जे वेदर पॅरामीटर्स आहेत हे लाईव्ह आपल्याला उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त ह्या ऍपवर तुम्हाला ट्रॅफिक डायव्हर्शन्स कुठे आहेत, रेल डिस्ट्रक्शन्स काय आहे का, ही सगळी जी माहिती आमच्याकडे उपलब्ध आहे ती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. तर तुमच्या मोबाईलमध्ये तो ऍप बघायचा आहे, तुम्ही तो ऍप ओपन करा. तोपर्यंत मी जर ही दृश्य दाखवते, मी जर ही दृश्य दाखवू शकले प्रत्येक जे मुंबईतले जे महत्वाचे बीचेस आहेत, आपण जर इथे बघितलं की हा जो आहे तो गेटवे आहे आणि त्याचबरोबर सोनार महल जंक्शनचा हा आहे, त्याच्यानंतर पुढे राजभवनचा हा एकंदर बीच आपण बघतोय. आणि आता जुहू कोळीवाडा जो भाग आहे, जुहू कोळीवाड्याचे दृश्य ओपन करायचा प्रयत्न केला जातो या टीमकडनं. तोपर्यंत आपण बाकी इतर ही मार्वेची दृश्य आहेत. काही मार्वेच्या समुद्र किनाऱ्यावर जास्त गर्दी नाही आणि मगाशी खरं तर काही वेळापूर्वी तिकडे पोलिसांची आणि त्याबरोबर अँब्युलन्स व्हॅन तिथे उभी होती, जी या काळोखामध्ये पूर्णपणे ब्लिंक होतानाचं दृश्य आपल्याला बघायला मिळत होतं. आपण बघतोय की प्रत्येक ही अक्सा आहे, गोराई आहे, या प्रत्येक ही अक्सा बीचवरची दृश्य आहेत. आणि त्याच्यानंतर वरची जी सगळ्यात वरची जी आपण जर विंडो दाखवू शकलो तर ती गोराई बीचवरची आहे. तर या प्रत्येक बीचवरचे हे कॅमेरा आहेत. आपण जुहू बीचवरची स्क्रीन ओपन होते तोपर्यंत आपण बाकी या सगळ्या कॅमेऱ्यांचं दृश्य बघतोय. आपण हे जुहू बीचवरचं दृश्य बघतोय की जिकडे खरं तर किनारपट्टी लगत राहणारी ही मुलं आणि साधारणतः किनारपट्टी लगत अनेक झोपडपट्ट्या आहेत, तर तिथली ही मुलं कदाचित आहेत जी तिकडे खेळताना आपल्याला दृश्य बघायला मिळतात. पण या मुलांना इथं खेळू दिलं जाणार आहे की इथून त्यांना हटवलं जाणार आहे?